शिबिराला जाशील का? कुठे? बुलढाण्याला खूप छान शिबिर राहते. मोठे बाबा चलशील तू? हो, मी माझ्या आईला विचारून बघते. बरं ठीक आहे. बरं ठीक आहे, भेटू मग उद्या. तू विचार. बाय. ओके, बाय. आलीस बाळा तू? तू सकाळपासून मला काय बोलत होतीस सांग बरं. अगं आई, मला ना बुलढाण्याला शिबिराला जायचंय. काय नाही जायचं शिबिराला. तिकडे जाऊन तुम्ही काहीच नाही करणार. घरीच तर काही नाही करत. तिकडे जाऊन काय करणार आहे? आई, तिथे नवीन नवीन काही शिकायला भेटते. आपल्या घरचं तर वातावरण तुला माहीतच आहे. तो अभ्यास करत नाही. बघ बरं, माझ्या फ्रेंडचं घरचं वातावरण किती छान आहे. शिबिरामुळेच झालं ते. एकदा तुला नाही म्हटलं ना म्हणजे नाही. मला जायचं म्हणजे जायचं म्हणजे जायचं. बरं बाईचा, मग बघतेस मी तिकडून आल्यावर तू काय दिवे लावते तर. हो, बघशील बघशील. बरं, दे मग पैसे. जाते मी. थांब देते. हो, दे. हाय, जमलंय माझं शिबिराला जायचं. बरं मग तुझा भाऊ येणार का? हो, नाही, काय माहिती. का बरं गं? तू विचारून बघ ना त्याला. हो, विचारून बघते मी. तिथे मुलांना पण खूप छान शिकवतात. हो का? तिकडे मुलांना खूप काही शिकवतात. शिस्त शिकवतात, सूत्रपाठ शिकवतात आणि भगवद्गीता सुद्धा शिकवतात. हो का? तू थोडीशी तुझ्या भावाला घेशील का मग? हो, मी माझ्या आईला विचारून बघते. बरं विचार. हो, ठीक आहे. ए आई, अगं बाई काय बोलायचंय तुला? तुझं झालं ना काम? हो, पण त्याला पण न्यायचंय ना मला. काही नाही न्यायचं. बघ बरं दिवसभर फोन खेळत असतो. नाही ग, जायचं आहे. तो तिथे जाऊन सुधरे. आई, मला जाऊ दे ना. नाही जायचं. नाही म्हटलं ना मी. जायचंय ना आम्हाला. जाऊ दे ना, प्लीज. नाही म्हटलं मी एकदा म्हणजे नाही जायचं. आम्हाला जायचं. परत जा तुम्ही. हो, मग याचे सुद्धा पैसे दे. थांबा देते. बरं तुम्ही कशाने जाणार आहात? कोणासोबत जाणार आहात? फ्रेंड सोबत जाणार आहे बसने. ठीक आहे. बसमध्ये शिस्तीत वागायचं. शिबिरामध्ये पण शिस्तीत वागायचं. समजलं? हो ठीक आहे. दंडवत का? अरे बापरे, तुम्ही इतके शिस्त कसे वागता? या घरात बसा. अच्छा. आई मला तुला एक गोष्ट सांगायची होती. बोल. आता मी शिस्तीत वागेल आणि मोबाईल न पाहता अभ्यास करेल. व्हेरी गुड. तू खरंच म्हटलं होतं. शिबिरातून आल्यावर आपण बरोबर शिस्त शिकतो. पुढच्या वर्षी मी पण येईन तुमच्यासोबत शिबिरात. धन्यवाद. आता तुम्हाला तर समजलंच असेल शिबिरात गेल्यानंतर काय होते. म्हणूनच सर्वांनी शिबिरात जायचं आणि आपल्याला शिस्त लागते, संस्कार लागते. म्हणून पुढच्या वर्षी तुम्ही पण शिबिरात या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण आणा. थंड. हे नाटक बसवलं होतं पूजनीय तपस्विनी पुष्पाताई लोणारकर यांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि कुमारी अण्णा गावडे, गृहा गावडे, कुमारी संस्कृती भोग, अक्षरा भोग, श्रावणी आढाव यांच्या